उद्याच्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आजच देतो। सर्वांचं नवीन वर्ष हे सुखा समाधानाचं जावो अशी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करतो। मला खरोखर मी या ठिकाणी प्राचार्यांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी विद्यार्थिनींना एक त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरता एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। ज्यांनी हा कार्यक्रम मी कल्पना याची दिलीच होती, कारण कसं आहे की कुठलाही कलाकार त्यांनी केलेल्या निर्मितीचं जोपर्यंत त्याचं प्रदर्शन होत नाही आणि त्याचं कौतुक होत नाही तोपर्यंत त्याला स्फूर्ती मिळत नाही पुढील काम करण्याबाबतीत। त्यामुळे जसं एखाद्या चित्रकाराला स्वतःची प्रदर्शनी भरवावीशी वाटते, काही नाट्य कलाकारांना स्वतःचं नाटक इथे सादर करावंसं वाटतं, तशाच पद्धतीने ITI मध्ये सुद्धा जे वेगळे व्यवसाय आहेत त्या सर्व व्यवसायांची प्रदर्शनी ही दरवर्षी व्हायला पाहिजे असं माझं मत आहे। त्यांच्या कारण फक्त प्रशिक्षण देणे हा ITIचा उद्देश नाही आहे, तर त्यांचं चांगलं व्यक्तिमत्व घडवणं हे सुद्धा आवश्यक आहे आणि त्याकरता विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेणं आवश्यक आहे। पालकांनी सुद्धा त्या बाबतीत मुलांना किंवा आपल्या मुलींना अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायला लावणं हे आवश्यक आहे। नाही तर मुलींच्या बाबतीत आमचा असा अनुभव आहे की 1 वर्षाचं ड्रेस मेकिंग किंवा फॅशन डिझाईन करायचं आणि नंतर लग्न झालं की सगळं विसरून जायचं। नंतर अजूनही आम्ही बघतो की लेडीज टेलर जे आहेत ते पुष्कळदा जेंट्सच असतं। आज सुद्धा बघा फॅशन डिझायनर आपल्याकडे क्षितिज आहेत, या ठिकाणी एखादी महिला ड्रेस डिझायनर असती तर अजून छान वाटलं असतं, परंतु त्या निर्माण होत नाही। त्याचं कारण की स्वतः उद्योग करणं। म्हणून आज असं म्हटलं जातं की महिलांच्या हातामध्ये फायनान्शियल पॉवर ही फक्त 3% आहे। जागतिक यामध्ये संपत्तीचा वाटा महिलांकडे फक्त 3% आहे। 97% हा पुरुषांच्या हातामध्ये आहे। त्याचं कारण हे आहे की महिला या स्वतः उद्योजकतेकडे वळताना दिसत नाही आणि त्यामुळे त्यांची कला त्यांच्या घरापुरती मर्यादित राहते। त्यांचे स्वतःचे कपडे बनवणे आणि आपल्या कुटुंबाचे कपडे किंवा डिझाईन्स करणे इथपर्यंत त्यांचं क्षेत्र मर्यादित राहतं। पण त्या जर पुढे आल्या तर त्यांच्यामधून सुद्धा चांगले फॅशन डिझायनर, ड्रेस डिझायनर हे होऊ शकतात आणि तो थोडासा हा ड्रेस डिझायनिंग आणि तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्ही कसे कपडे घातले पाहिजे, कसं राहिलं पाहिजे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे। नाहीतर बरेचदा मोठ्या एखाद्या कार्यक्रमाला जाताना बरेचसे